माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 2. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम श्री परमात्मे नमः. भाग 18. अष्टांग योग कथन. ब्रह्मचारी माणसाने गुरुजवळ राहून वेदांचे विधीपूर्वक अध्ययन करावे. नंतर जो मनुष्य गृहस्थाश्रमात प्रवेश न करता मरेपर्यंत ब्रह्मकर्म करतो, म्हणजे अतिथीची सेवा करतो, यज्ञ करतो, दान देतो, त्याला नैष्टिक असे म्हणतात. अग्निपूजन करणे हा गृहस्थाचा धर्म होय. उदासीन साधक या रीतीने गृहस्थ 2 प्रकारचा असतो. जो आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो त्याला साधक गृहस्थ म्हणतात. जो देव, ऋषी, पितर तिघांची ऋण करून दूर करून नंतर आपल्या घरादाराचा वैभवाचा त्याग करून हिंडतो त्याला उदासीन गृहस्थ असे म्हणतात. हा गृहस्थ वनात राहायला योग्य असतो. त्याने जमिनीवर झोपावे, मूळ आणि फळे यांचे भोजन करावे, तप करावे. अशा प्रकारे ध्यानधारणा करणाऱ्याला सैन्याशी समजावे. नेहमी योग अभ्यास करणारा, इंद्रियांना ताब्यात ठेवणारा याला पारमेष्टिक भिक्षुक असे म्हणतात. जो आत्म्याविषयी प्रेम ठेवतो त्याला योग भिक्षू म्हणतात. हे पारमिष्टिकाचे 3 प्रकार होत. काही ज्ञानी सैन्याशी असतात, काही वेद सैन्याशी असतात, तर काही कर्म सैन्याशी असतात. योगी सुद्धा 3 प्रकारचे असतात. भौतिक योगी, क्षत्र योगी आणि योगमूर्ती. धर्मात मोक्ष असतो, अर्थाने कामाची उत्पत्ती होते. अशा प्रकारे हे वैदिक कर्म प्रवृत्तीपर, निवृत्तीपर असे 2 प्रकारचे असते. जे ज्ञानपूर्वक कर्म होते ते निवृत्तीपर होय. जे कर्म अग्नी, देव या संबंधी असते ते प्रवृत्तीपर कर्म होय. दया, दान, लोभ, राग, दुसऱ्याचे दोष काढणे, तीर्थयात्रा करणे, सत्य, संतोष, अहिंसा इत्यादी गोष्टी या सर्व आश्रम धर्माच्या गोष्टी होत. योगाच्या 8 अंगांनी विशेष ज्ञानाने मुक्ती प्राप्त होते. अहिंसा वगैरे 5 यम होत. प्राण्यांची कायिक, वाचिक, त्याचप्रमाणे मानसिक हिंसा न करणे यालाच अहिंसा म्हणतात. भूतांचे हित करणारे वाक्य सत्य होय. दुसऱ्याची वस्तू न घेणे म्हणजे अस्तेय होय. मैथुन न करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय. कोणतीही वस्तू न घेणे म्हणजे त्याग होय. सत्य इत्यादी 5 नियम आहेत. ते बाह्य अभ्यंतराच्या भेदाने 2 प्रकारचे होतात. ब्रह्मात्म्याचे चिंतन करणे म्हणजेच ध्यान होय. मी ब्रह्म आहे अशी स्थिती जेव्हा ध्यानात प्राप्त होते त्यालाच समाधी म्हणतात. ब्रह्म विज्ञान आनंदमय आहे. मी ब्रह्म मन, बुद्धी, अहंकार इत्यादीपासून दूर. मी ज्योती स्वरूप शुद्ध बुद्धियुक्त सत्य. मी आदित्य पुरुष होय. भाग 19. नित्यक्रिया शौच वर्णन. श्री ब्रह्मदेव म्हणाले, जो कोणीही नित्यक्रिया आचरणात रोज आणतो त्याला फायदा झाल्याशिवाय राहत नाही. भल्या पहाटे उठून सर्वप्रथम धर्म आणि अर्थाचे चिंतन करावे. काय करावे? धर्म आणि अर्थाचे चिंतन करावे. म्हणजेच की मला काय आज व्यवहार करायचा याचे चिंतन. प्रातकाळीच स्नान करावे. प्रातकाळी केलेले स्नान आरोग्यदायक होय. ते दृष्टीला हितकर. सुखात झोपणाऱ्या माणसाला शरीराला नाना प्रकार होतात. उदाहरणार्थ घाम येणे, लाळ येणे, म्हणून स्नान करून मगच अन्य कामे करावीत. स्नानाशिवाय कोणतेही कर्म करणे अयोग्य होय. जर काही कारणाने स्नान करणे शरीराला शक्य होत नसेल तर भिजवलेल्या कपड्याने शरीर पुसावे. प्रातःकाळी केलेले स्नान आग्नेय स्नान होय. हे यौगिक स्नान होऊ शकते. पाण्याचे थेंब कुशाच्या साह्याने अंगावर घेणे याला आग्नेय स्नान म्हणतात. लक्षात घ्या, आग्नेय स्नान म्हणजे काय? की पाण्याचे थेंब घ्यायचे आणि कुशाच्या साह्याने अंगावर घ्यायचे. आपण बऱ्याच वेळा अंगावरती पाणी शिंपडतो, त्यालाच आग्नेय स्नान म्हणतात. गाईच्या खुराने वर उडालेली धूळ अंगावर घेणे हे उत्तम स्नान, वायव्य स्नान म्हणून ओळखलं जातं. पावसाच्या पाण्याने स्नान करणाऱ्याला दिव्य स्नान म्हणतात. म्हणूनच आपण पहिला पाऊस आला की लहान बालकाला दिव्य स्नानासाठी पाण्यात भिजवतो. आत्मबलाने केलेले स्नान हे यौगिक स्नान होय. शहाण्या माणसाने गायत्रीच्या लाल कृष्णवर्णाचे ध्यान करून
जप करावा. संध्या करताना पूर्वकडे मुख करून उपासना करावी. विद्वान ब्राह्मणाने रोज 1 सहस्त्र गायत्री मंत्र जपावा. एवढा मंत्र जप करणे शक्य नसेल तर 108 वेळा मंत्र जपावा. हा जपही वेळेअभावी शक्य नसेल तर 10 वेळा जप करावा. उगवणाऱ्या सूर्यदेवाचे ध्यान करावे. ओम खग खोलकाल शांताय. काय? परत एकदा सांगते. ओम स्वह खोलकाल शांताय इत्यादी. अर्थात ख म्हणजे आकाशातून उल्का स्वरूप परमशांत तिन्ही कारणाचा हेतू असलेला अशा ज्ञानस्वरूप असलेल्या सूर्या, तुला माझा नमस्कार असो. चला सगळ्यांनी नमस्कार करूया. मी आपल्याला माझ्यासाठी प्रार्थना करतो. आपणच परब्रह्म आहात, आपण ज्योती अमृत आहात, आपण भूर्भुवस्व आहात, आपण सर्व रुद्र सनातन आहात. अशा शब्दात सूर्याचा सकाळी दुपारी जप करून नमस्कार करावा. नंतर आचमन करून अग्नी पेटवून विधीपूर्वक त्यात हवन करावे. ऋत्विक, पुत्र, पत्नी, शिष्य किंवा पाठचा भाऊ यांची आज्ञा घेऊन हे हवन करावे. नंतर गुरु व जे कोणी आपले हितकर्ते असतील त्यांचे स्मरण करावे. अशा प्रकारे हवन झाल्यावर आपल्या शक्तीला वेळेला अनुसरून ब्राह्मणाने वेदांचा अभ्यास करावा. आपल्या योगक्षेमासाठी ईश्वराची करुणा भागवून नंतर आपल्या कुटुंबाच्या पोषणासाठी अनेक प्रकारच्या अर्थाचे साधन त्याने करावे. स्नान करताना विष्णूचे स्मरण करावे, कारण पाणी नारायण स्वरूप आहे. पाणी यज्ञ स्वरूप. स्नान करताना जलदेवांचे इतर देवताचे स्मरण करून पूजन करावे. म्हणूनच आपण गंगेचे यमुनेचे श्लोक बोलून स्नान करतोय. देवयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, माणूस यज्ञ, ब्रह्मयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ होय. वैष्णव देव करावा हा देवयज्ञ होय, जो यज्ञभूतांच्यासाठी बली देण्यासाठी केला जातो त्याला भूतयज्ञ म्हणतात. गृहस्थाने प्राण्यासाठी, गोरगरिबासाठी अन्नदान करावे. पक्ष्यांसाठी सुद्धा अन्नदान करावे. पितरांच्या उद्देशाने ब्राह्मणांना भोजन द्यावे. असे भोजन ब्राह्मणाला रोज दिले तर त्याला नित्यश्राद्ध असे म्हणतात. काय म्हणतात? नित्यश्राद्ध. पितरांसाठी जो यज्ञ केला जातो तो पितृयज्ञ होय. वेद अध्ययन, ज्ञान उपासना करणाऱ्या विद्वानासाठी गृहस्थाने अन्न द्यावे. अतिथींचा रोज सत्कार करावा. घरी आलेल्या शांत माणसाचे मन, वाणी, कर्माच्या द्वारा स्वागत करावे. घासभर अन्नालाच भिक्षा म्हणतात. गायीची धार काढणाऱ्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळपर्यंत भोजनापूर्वी अतिथीची वाट पाहावी. ब्रह्मचारी संन्याशाला विधीपूर्वक भिक्षा द्यावी. लोभरहित होऊन यातना करणाऱ्या याचकाला शक्तीप्रमाणे अन्नदान करावे. अन्नाची निंदा न करता मौन होऊन घरातील माणसाबरोबर भोजन करावे. जो कोणी एकटा स्वतःच जेवतो तो किती ज्ञान यज्ञ करणारा असला तरी तो मूर्ख होय. आपले अन्न थोडे तरी दुसऱ्याला दान करावे. आळसाने किंवा मोहाने जो देवाची पूजा न करता भोजन करतो त्याला नरक प्राप्त होतो. डुकराचा जन्म घ्यावा लागतो. भाग 20 दानधर्म वर्णन. ब्रह्मदेव म्हणाले, मी आता आपल्याला सर्वश्रेष्ठ दानधर्माबद्दल सांगतो. न्यायाने व योग्य प्रकारे द्रव्य प्राप्ती करावी. विद्वानांनी अध्ययन कार्य करावे, यज्ञ करावे. व्याज घेणे, शेती करणे, व्यापार करणे ही वैश्याची कर्म होत. जे दान योग्य पुरुषाला किंवा माणसाला दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हणतात. नित्य, नैमित्तिक, काम्य, विमल हे दानाचे प्रकार. कोणत्याही उपकाराची भावना न ठेवता कोणत्याही प्रकाराने कोणाला तरी शक्य असेल ते दान जो रोज देतो त्याला नित्यदान असे म्हणतात. पाप किंवा वाईट कर्म केल्यानंतर त्याचा दोष घालविण्यासाठी जे दान दिले जाते त्याला नैमित्तिक दान असे म्हणतात. सद्गती, विजय, वैभव, स्वर्गप्राप्ती अशा हेतूंसाठी जे दान दिले जाते त्याला काम्यदान असे म्हणतात. परमेश्वर प्राप्तीसाठी विद्वानांना सत्वसंपन्न चित्ताने जे दान दिले जाते त्याला विमलदान म्हणतात. भूमिदान सर्व दानात श्रेष्ठ. याची तुलना कोणतेच दान करू शकत नाही. विद्यादान सुद्धा श्रेष्ठ दान. हे दान योग्य अशा विद्यार्थ्यालाच करावे. आरोग्याची इच्छा ठेवणाऱ्याने सूर्यदेवाची उपासना करावी.
धनप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने शनीची उपासना करावी. काय आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल, चांगलं ठेवायचं असेल तर सूर्यदेवाची उपासना करा. आणि धनप्राप्ती जर हवी असेल तर शनीची उपासना करा. केलेल्या कर्माची सिद्धी प्राप्त होण्यासाठी सिद्धिविनायकाचे पूजन करावे. विधिभोगाच्या प्राप्तीसाठी चंद्राचे पूजन करावे. बलप्राप्तीसाठी वायूचे पूजन करावे. सर्व जगाच्या बंधनापासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर श्रीहरीचे पूजन करावे. त्याप्रमाणे कोणतीच कामना मनात नसणारा, सर्व कामना मनात ठेवणारा या दोघांनी विष्णूचे पूजन करावे. जलदान करणारा तृप्ती प्राप्त करतो. अन्नदान करणारा कधी संपणारे सुख प्राप्त करतो. तिळदान करणारा चांगली प्रजा प्राप्त करतो. दीपदान करणारा चांगले डोळे प्राप्त करतो. भूमिदान करणारा सर्व पदार्थाचे सौख्य प्राप्त करतो. घरदान करणारा चांगले सौख्य प्राप्त करतो. चांदी दान करणारा उत्तम रूप प्राप्त करतो. आपली जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीने आपण थोडेफार कासेना दान करत राहावे. शय्या किंवा अंथरूण दान करणारा पुरुष चांगली पत्नी प्राप्त करतो. अभयदान देणारा ऐश्वर्य प्राप्त करतो. धान्यदान करणारा चिर सौख्य प्राप्त करतो. वेद ज्ञान दुसऱ्याला देणारा स्वर्ग प्राप्ती करतो. गाईला घास देणारा सर्व वाईट दोषांपासून मुक्त होतो. जळनदान करणारा अग्नीसारखा प्रखर होतो. औषध, तूप, आहार, रोग दूर करणे ह्या गोष्टी जो दुसऱ्यासाठी तन्मयतेने करतो त्याला परमसौख्य दीर्घ आयुष्य प्राप्त होते. जो मनुष्य दुष्काळाच्या वेळी अन्न, जल अशा गोष्टीचे दान करीत नाही, आपल्याजवळ त्या वस्तू असून सुद्धा जरुरी असणाऱ्यांना देत नाही, तो अत्यंत दुष्ट मनुष्य होय. तो अत्यंत निंदा करणाऱ्याला योग्य असा मनुष्य होय. भाग 21 सप्तद्वीप उत्पत्ती अंश वर्णन. श्रीहरी भगवान म्हणाले, राजा प्रियवतीला पुढील 10 मुले झाली होती. त्यांची नावं अग्निग्र, अग्निबाहू, अग्निवाह, द्युतिमान, मेधा, मेधातिथी, भव्य, शबल्य, ज्योतिष्ममान अशी होती. मेधा, अग्निवाह, भव्य हे तिघे योगाभ्यासात तरबेज होते. त्यांनी कधीही आपले मन राजाच्या सुखाचा उपभोग घेण्यासाठी घेतले नाही. प्रियव्रत रूपाची फक्त 7 मुली अशी होती ज्यांच्यासाठी राजाने भूमीची 7 बेटात विभागणी करून दिली होती. 50 कोटी योजने असलेली ही पृथ्वी त्याप्रमाणे विशाल दिसत होती. त्या 7 बेटांची नावं काय? जंबूद्वीप, लक्षद्वीप, शाल्मल द्वीप, कुश, क्रोच्च, शाकद्वीप, 7वे पुष्करद्वीप. त्या बेटाची नावे ही 7 बेटे 7 समुद्रांनी वेढली गेली होती. त्या 7 समुद्राची नावं काय? लवण, इक्षु, सुरा, द्रुत, दही, दुग्ध, पाणी असे. एका बेटापासून दुसरा समुद्र दुप्पट विस्ताराचा होता. जंबूद्वीपात मेरू पर्वत 1,00,000 योजनाचा पसरलेला आहे. यांची उंची 84 सहस्र योजने, 16 योजने खाली पाण्यात गेलेला आणि 32 योजने तर वर गेलेला. 16 सहस्र योजने तो कर्णिकेच्या आकाराप्रमाणे दिसतो. हेमकुंड, हेमवाण पर्वताच्या दक्षिणेला निबद्ध आहे. उत्तर दिशेला नील पर्वत, शृंगी पर्वत होय. लक्षद्वीपात प्राचीन मानव राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अवस्था नाही. भरताचा सुमती नावाचा मुलगा होता. त्याचा पुत्र तेजस होय. तेजसचा मुलगा इंद्रधनुष्य होय. त्याचा मुलगा परमेष्ठी होय. अशा प्रकारे त्या कुळात निरनिराळे राजे होऊन गेले. भाग 22 वर्ष, कुल, पर्वत वर्णन. वर्ष म्हणजे काय हो? वर्ष म्हणजे देश होय. या देश या पृथ्वी तलावर प्राचीन काळी असलेल्या या गोष्टींची, या वर्षाची नावे म्हणजे देशांची नावे कोणती? तर पुढील प्रमाणे. इलावर्त हा देश सर्व पृथ्वीमध्ये मध्यभागी असून त्याच्या पूर्वेला भद्राश्व देश आहे. पूर्व दक्षिणेला हिरण्यवान देश होय. त्यानंतर किमपुरुषा देश मेरू पर्वताच्या दक्षिणेला. त्याच्या दक्षिणेला भारतवर्ष म्हणजे भारत देश. त्याच्या दक्षिणेला हरिवर्ष देश. पश्चिमेला केतुमान देश. उत्तरेला कुरुदेश. इंद्रद्वीप, केशुरुमान, ताम्रवर्ण, गभस्तिमान, नागद्वीप, कटाह, सिंहल, वारुण ही 9 बेटे होय. ती सागराने वेढलेली. पूर्वेला किरात लोक राहतात.
पश्चिमेला यवन राहता, दक्षिणेला तेलगू राहता, उत्तरेला तुरुक्ष लोक राहता. येथे 7 पर्वत आहे. त्याची नाव काय? महेंद्र, मलय, सह्य, शुक्री, गाण, दाभृक्ष, पर्वत, विंध्य, परिभद्र ही होय. त्याप्रमाणे त्या देशात अनेक प्रकारच्या नद्या, त्यापैकी महत्त्वाच्या नद्या कोणत्या? तर पुढील प्रमाणे: वेद स्मृती, नर्मदा, वरदा, सुरसा, क्षिप्रा, शिवा, तापी, पयोष्णी, शरयू, कावेरी, गोमती, गोदावरी, भीमरती, कृष्णवर्णा, महानदी, केतुमाला, ताम्रपर्णी, चंद्रभागा, सरस्वती, कावेरी, शतद्रू या होय. मध्य देशात राहणाऱ्या माणसांना पांचाल, कुरु, मत्स्य, यौंदेय, कुंती, शूरसेन असे म्हणतात. त्याचप्रमाणे सूत, मागध, चैदी, काढाय, विदेय असे कौशल हे देश पूर्वेला होय. कलिंग, वंग, रुंड, अंग, वैदर्भ हे देश विंध्य पर्वताच्या आजूबाजूला आहे. दक्षिणेला राहणारे पुलिंद, अश्मक, जीभूत, नयराष्ट्र निवासी, कर्नाट, कांबोज घाटे होय. अंबष्ट, द्रविड लाट, कंबोज, श्रीमुख, शक, अनर्ट लोक दक्षिण आणि पश्चिमेला राहतात. श्री साव्य, सैनदेव, मलेच्छ, नांत्रिक, येवन हे लोक पश्चिम दिशेला राहतात. नैवेशदाच्या जवळ माथुर, मांडल्य, तुषार, भूलोक, चमस, शर्वर, महाकेश, महानाद हे देश उत्तरेला पश्चिमेला होय. लंबक, सन, नाग, माद्र, गांधार, वाईष्क हिमालयात राहणारे आणि मलेच्छ लोक उत्तर देशात राहणारे होय. जिगर्त, नील, कोलाभ, ब्रह्मपुत्र, संरक्षण, अभार्या, अभद्रा, बाय, काश्मीर हे देश उत्तर पूर्व दिशेला होय. भाग 23 पाताल नरकादी वर्णन. ही जमीन 70,000 योजने असे म्हणतात. दशसहस्त्र योजनावर पाताळ आहे. पाताळ 7 प्रकारचे, त्यांची नावं अतल, वितल, नीतल, गर्भस्मित, नाख्य, सुतल, अग्राय, पाताल अशी होय. कृष्ण, शुक्ला, अरुणा, पीता, शर्करा, शैल, कांचनासी तेथील जमिनीची नावं. तेथे दैत्य भुजंग निवास करता. रौद्र पुष्कर द्वीपात नरक होय. त्यांची नावं काय? तर पुढील प्रमाणे: रौरव, शूकर, बोधस्थाल, विरासन, महाज्वाल, तप्तकुंभ, लवन, विमोहित, रुधिर, वैतरणी, कृमीश, कृमीभोजन, अशीपत्रवन, कृष्ण, नानाभक्ष, पूयवह, नापापवहीन, ज्वालोद्भव, आशिव, सदेश, कृष्णसून, तम, अवीची, स्वभोजन, अप्रतिष्ठ, उष्णविही होत. पापी लोक किंवा वाईट कर्म करणारी माणसे आपल्या कर्माची फल भोगण्यासाठी येथे येतात. येथील यातना त्यांना विष्ठा, शस्त्र, अग्नी यांनी वेढलेल्या नरकात भोगाव्या लागतात. या नरकाच्या वर उत्तरेला भूतादी लोक आहे. जल, अग्नी, वायू, आकाशाने भूतादी लोक वेढलेले. हे ब्रह्मांड महान प्रधानाच्या द्वारा वेढलेले हे अंड 10 पट व्याप्त आणि तेथे नारायण व्याप्त होऊन राहतात. भाग 24 ज्योतिषशास्त्र वर्णन. श्री हरी भगवान म्हणाले, सूर्याच्या 6 दशा मानाच्या, चंद्राच्या 15 दशा मानाच्या, मंगळाच्या 8, बुधाच्या 17, शनीच्या 10, गुरुच्या 19, राहूच्या 12, शुक्राच्या 21 दशा मानाव्या. रवीची दशा दुःख देणारी असते, ती उद्वेग आणि राज्य नाश करणारी. चंद्राची दशा विभूती देणारी असते, ही दशा सुख देणारी असते, मिष्टान्न देणारी असते. मंगळाची दशा दुःख देणारी असते, ती राज्य इत्यादी गोष्टीचा विनाश करणारी. बुधाची दशा चांगली, स्त्री प्राप्त करून देणारी असते, ती राज्य देणारी, पैशाची वृद्धी करणारी असते. कोणती दशा? बुधाची दिशा. शनीची दशा राज्य नाश करणारी, बंधुधर्माला दुःखदायक असते. गुरुची दशा राज्य देणारी असते, त्याचप्रमाणे सुख, धर्म इत्यादी चांगल्या गोष्टी करून घेणारी असते. राहूची दशा राज्य नाश करणारी, रोग उत्पन्न करणारी, दुःखदायक असते. शुक्राची दशा हत्ती, घोडे अशी वाहने देणारी, राज्य, स्त्री यांचा लाभ करून देणारी असते.
मंगळाचे क्षेत्र मेष, शुक्राचे क्षेत्र ऋषभ, बुधाचे क्षेत्र मिथुन, तसेच सोमाचे क्षेत्र कर्क होय. सिंहाचा स्वामी सूर्य असतो, कन्येचा स्वामी बुध असतो. मंगळाचे क्षेत्र स्थित मेष, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ, तुला वृषभ राशीचा स्वामी शुक्र होय. बृहस्पती धनाचा स्वामी मकर, कुंभ ह्या दोन्ही राशींचा स्वामी शनी असतो. मीनेचा स्वामी गुरु असतो. उचकीची लक्षणे आता मी सांगत आहे. उचकी देताना माणसाचे तोंड जर पूर्वेला असेल, उचकी देताना माणसाचे तोंड जर पूर्वेला असेल तर त्यापासून महान प्राप्त होते, महान फळ प्राप्त होते. पश्चिम दिशेला असेल तर वाईट असते. नैऋत्य दिशेला तोंड असले आणि उचकी आली तर दुःखदायक, संतापदायक ठरते. पश्चिमेला ती आली तर मिष्टान्नदायक ठरते. वायव्येला उचकी आली तर द्रव्य प्राप्तीदायक ठरते. उत्तरेला आली तर भांडणे योग संभवतो. ईशान्य दिशेला जर उचकी आली तर मरण योग संभवतो. भाग 25 चंद्र शुद्धी कथन. श्रीहरी म्हणाले, चंद्राच्या 10 अवस्था आहेत. त्या पुढील प्रमाणे: प्रवास अवस्था, पुन्हा नष्टावस्था, मृतावस्था, जयावह अवस्था, हास्यावस्था, विषादा अवस्था, भोगा अवस्था, ज्वाला अवस्था, कंपावरण, स्वस्थावस्था व या 10 अवस्था होय. 10 अवस्था चंद्र गमन करीत असतो. या अवस्थांच्या क्रमावर फळ सांगितले जाते. प्रवास करणे, हानी होणे, मृत्यू, जय, हास्य, रती, सुख, शोक, भोग, ज्वर, कंप या अवस्थांचे फळ त्यावरून सांगता येते. जन्मस्थानात असणारा चंद्र संतोष देणारा ठरतो. द्वितीय चंद्र आनंददायक ठरतो. तृतीय घरात असणारा चंद्र राज्य सन्मान देणारा असतो. चौथ्या घरात असणारा चंद्र कलहदायक असतो. 5व्या घरात असणारा चंद्र श्रीलाभ देणारा असतो. 6व्या घरात असलेला चंद्र धनधान्य देणारा असतो. 7व्या घरात असलेला चंद्र रती पूजा देणारा असतो. 8व्या घरात असलेला चंद्र मारक असतो, त्यामुळे प्राण जाण्याचा सुद्धा संभव असतो. 9व्या घरात असलेला चंद्र धनदायक असतो. 10व्या घरात असलेला चंद्र कार्यसिद्धी करणारा असतो. 11व्या घरात असलेला चंद्र जय देणारा ठरतो. तर 12व्या घरात असलेला चंद्र अशुभदायक असून तो निश्चित मृत्यूदायक ठरतो. यात्रेच्या वेळी कोणते नक्षत्र, कोणती दशा शुभ असते याविषयी असे कथन आहे की कृतिका इत्यादी 7 नक्षत्रात पूर्व दिशेला यात्रा करणे शुभदायक होय. मघा इत्यादी 7 नक्षत्रांचा दक्षिण दिशेला यात्रा करणे शुभदायक होय. अनुराधा इत्यादी नक्षत्रांना प्रवास शुभदायक होय. घनिष्ठा इत्यादी 7 नक्षत्रांना उत्तर दिशेला यात्रा करणे शुभदायक होय. अश्विनी, रेवती, चित्रा, धनिष्ठा या नक्षत्रांना समलहरणात शुभदायक होय. मृगशिरा, अश्विनी, चित्रा, मूलहस्त ही नक्षत्रे कन्यादान करणाऱ्याला यात्रेला प्रतिष्ठा इत्यादीत शुभदायक मानले जाते. जन्मगृहात दुसऱ्या गृहात शुक्र चंद्र असणे शुभदायक होय. मंगळ, शनी, चंद्र, सूर्य, बुध 4थ्या घरात शुभदायक होय. शुक्र, बृहस्पती 5व्या घरात, चंद्र, केतू त्या घरात असतील तर ते श्रेष्ठ होय. शनी, सूर्य, मंगळ 6वे, गुरु, चंद्र 7वे, बुध, शुक्र 8वे असतील तर ते श्रेष्ठ होय. 9व्या घरातील बृहस्पती नेहमी शुभ असतो. सूर्याचा मुलगा अर्की, चंद्र 10व्या किंवा 11व्या घरात शुभदायक मानले जातात. 12व्या घरातील बुध आणि शुक्र शुभ देणारे असतात. आता उच्च स्थानातील ग्रहांविषयी माहिती सांगतो. सिंहाने युक्त मकर श्रेष्ठ असते. कन्येने युक्त मेष उत्तम असते. तुळेत मौन कुंभेपेक्षा कर्क उत्तम असते. धनुपेक्षा ऋषभ, मिथुनपेक्षा वृश्चिक हे षडाष्टक प्रतीसाठी होते. या बाबतीत कुठली शंका नको. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण 12 राशी वर्णन बघणार आहोत. हरये नमः. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं. हर हर महादेव शंभो.